म्हणजे मी तो कोल्हापूरमध्ये आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आंदोलन करेल। बिंदू चौक इथे दुपारी 12 वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन होईल। शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न हा गेल्या काही काळापासून अत्यंत पेटलेला आणि यासाठीच आता आज या महामार्गाविरोधात आंदोलन केलं जाईल। अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं। विशाल, एकीकडे आपण बघतोय 12 जिल्ह्यांमधून प्रचंड नाराजी रोष व्यक्त करण्यात येतोय आणि त्यात आज होणारं हे आंदोलन, काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरं तर पाहायचं झालं तर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत आणि त्यापैकीच महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शक्तीपीठ महामार्गाविरोधीचा। शक्तीपीठ महामार्ग या विरोधात शेतकरी जे ते गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि याच्याच बाबतीत आता कोल्हापुरात एक आज आंदोलन होत आहे, ज्याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही एक प्रमुख मागणी असणार आहे आणि याच्याबरोबरच आणखी काही मागण्या सुद्धा असणार आहेत, ज्याच्यामध्ये सरसकट कर्जमाफी, हमीभाव, आणखी काही भूसंपादन कायद्याविषयीची काही मुद्दे जे आहेत ते या सगळ्या आंदोलनामध्ये असणार आहेत। दुपारी 12 वाजता कोल्हापुरातल्या बिंदू चौक या ठिकाणी हे जे आंदोलन आहे त्या आंदोलन सुरू होईल। विविध संघटनांचे प्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी होतील असं सांगितलं जातंय। मात्र या आंदोलनात आता पुन्हा एकदा तीव्र पद्धतीने शेतकऱ्यांचे मुद्दे जे आहेत ते पुढे त्याला पाहायला मिळतात। देशव्यापी या आंदोलनाला संपूर्ण समाजातून पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील करण्यात येतंय। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचे मुद्दे जे आहेत आता प्रामुख्यानं समोर आणताना पाहायला मिळतात। आजच्या मोर्चानंतर नेमकी सरकारची भूमिका काय असणार हे देखील पाहावं लागणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विशाल।